सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून तलवार मॅन झाली आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। राज्यभर दौरा करण्याचा विषय संपला असं वक्तव्य हे मुनगंटीवारांनी केलेलं आहे। भाजपच्या काही नेत्यांसोबत आज चर्चा करणार आहे असं देखील मुनगंटीवार म्हणाले। तर पक्ष नेतृत्वाने चंद्रपूरमध्ये माझी ताकद कमी केली असा आरोप हा मुनगंटीवारांनी केलेला होता। मुनगंटीवारांच्या वक्तव्यावरती फडणवीस आणि बावनकुळे यांची काहीशी नाराजी समोर आली होती। सध्या मुनगंटीवार हे मुंबईसाठी आता रवाना झाल्याचं देखील समोर येत आहे। मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे आज मुंबईमध्ये मात्र भेट होणार का याकडे आता सगळ्या राजकीय वर्तुळाचंच लक्ष लागलंय। तुम्ही राज्यभर दौरा करणार आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा काही नेत्यांशी भेटतोय। दरम्यान पक्षानं आपली ताकद कमी केल्यामुळे चंद्रपुरात पराभव झाला अशी कुरकुर करणाऱ्या भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांच्या मदतीला आता काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे धावून आलेत। पक्षातील अनुभवी लोकांना महत्त्व दिलं पाहिजे या भूमिकेशी सहमत असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। आपल्यालाही काँग्रेसनं फारसं महत्त्व दिलं नाही अशी खंत देखील यावेळी वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली। तसं काही पक्षाने फार काही मला म्हणजे दिलं असं म्हणत नाही, पण जे काही आहे ते आपण जे मिळतं ते पक्षाच्या भरोश्यावरच आपल्याला मिळत असतं। मी विरोधी पक्षनेता झालो, कालावधी कमी होता, पण ठीक आहे, पक्षाने मला संधी दिली। परंतु नेतृत्व, कोणताही काम नेतृत्वाला एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांची एकूण काम करण्याची पद्धत आणि त्यांचा एकूण अनुभव हा सुद्धा लक्षात घेऊन तो मान सन्मान त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, कुठल्याही पक्षात असो। तर या संदर्भात आम्ही काही कोणाचा खडसे केला नाही असं वक्तव्य हे चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। मुनगंटीवारांविषयी बोलताना मंत्री बावनकुळेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। केंद्रातील आणि राज्यातील नेते मुनगंटीवारांसह आहेत असं देखील बावनकुळे म्हणाले। त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील अशी माहितीही बावनकुळेंनी दिली आहे। असं आहे, कुठलाही एकनाथ खडसे होत नाही आहे किंवा एकनाथ खडसे जी आम्ही नाही केला आहे। तुम्ही उगीच हे करताय। सुधीर भाऊच्या पाठीशी केंद्रीय भाजप, महाराष्ट्र भाजप, मुख्यमंत्रीजी, आम्ही सर्व लोक सुधीर भाऊचे त्या ठिकाणी अत्यंत त्या ठिकाणी मंत्रित्वाचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारी त्या ठिकाणी आम्ही सर्व लोक आहोत। केंद्रातले आमचे सर्व नेते, महाराष्ट्राचे नेते सर्व सुधीर भाऊ सोबत त्या ठिकाणी आहोत। पण काही ठिकाणी जेव्हा निवडणुकीमध्ये पराजय झाला तेव्हा काही भावना व्यक्त त्यांनी करून दाखवल्या, त्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री चर्चा करतील। दरम्यान मुनगंटीवारांनी नाथाभाऊंच्या मार्गावरती जाऊ नये, मुनगंटीवारांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी असं आशिष देशमुख म्हणाले। मुनगंटीवार चांगले मार्गदर्शक आहेत, मात्र त्यांनी मार्गदर्शक मंडळामध्ये जाऊ नये। भाजप आमदार आशिष देशमुख यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। भाजप आमदार आशिष देशमुख आपल्यासोबत आहेत। आशिषजी, भाजपने सर्व जिल्ह्यांमध्ये मोठं यश मिळवलं। चंद्रपूरमध्ये भाजपचा सपशेल पराभव झाला आणि त्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते तीव्र नाराज आहेत। नाही, नक्कीच पक्षाचा पराभव झाला असल्यामुळे सुधीर भाऊ नाराज असतील, पण त्या संदर्भामध्ये पक्षांनी, सन्माननीय देवाभाऊंनी त्यांना महानगरपालिका चंद्रपूरची जिंकावी म्हणून जास्तीची ताकद देण्याचं देखील कबूल केलं आहे। नक्कीच चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी अतिशय चांगलं त्यानिमित्ताने परफॉर्म करेल असा आम्हा पक्षा लोकांना विश्वास आहे। सुधीर मुनगंटीवार म्हणतात, पद कोणाचाच कायम नसतो, पद येत राहतो, जात राहतो। आज जे मंत्री आहे ते उद्या नसतील, आज जे मुख्यमंत्री आहे ते उद्या नसतील, असं त्यांचं वक्तव्य आहे। नाही, सुधीर भाऊ नाथाभाऊंच्या मार्गावर चालले आहेत का अशी इच्छा देवाभाऊंची बिलकुलच नाही आहे। पण सुधीर भाऊंनी देवाभाऊंवर श्रद्धा व सबुरी दाखवणं हे गरजेचं आहे। नक्कीच अतिशय यशस्वी आणि कर्तबगार मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सुधीर भाऊ राहिले आहे। श्रद्धा सबुरी देवाभाऊंवर राहिली तर नक्कीच त्यांचं देखील चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही। सुधीर मुनगंटीवार विधिमंडळाचे अगदी सगळ्या नियमांची त्यांना जाण असते। तुमच्यासारख्या नवीन आमदार, जे तरुण आमदार आहेत, त्यांच्यासाठी सुधीर मुनगंटीवारांचा विधिमंडळात असणं एक मार्गदर्शक सारखं ठरते का नेहमी? नक्कीच अतिशय चांगले असे मार्गदर्शक सुधीर भाऊ आहेत आणि फक्त त्यांनी मार्गदर्शक मंडळात जाऊ नये एवढीच काही आमची तरुण आमदारांची इच्छा आहे। तशी चिंता वाटायला लागली?
नाही बघा, सुधीर भाऊंनी श्रद्धा व सबुरी देवाभाऊंवर ठेवणं गरजेचं आहे. सर्व जो वाद निर्माण झालेल्या गेल्या 2 दिवसापासून तो थांबेल अशी अपेक्षा जी आहे ते भाजपचे विविध आमदार आणि कार्यकर्ते जे आहेत ते व्यक्त करतात. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.